परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे। आता आमचे एक नेते आहेत, त्या नेत्याने एकदा हे मागणी केली होती की बाबा आजानचा विषय आला होता, आजान मध्ये ते म्हणले की बाबा तुम्ही आजान मराठीत बोललं पाहिजे। आता मुळात काय असते, कोणतीही उपासना असली तर आपल्याकडे जे मंत्र असतात ते संस्कृत मध्ये असतात, सगळ्या जागतिक स्तरावर ते संस्कृत मध्ये म्हटले जाते। जसं गायत्री मंत्र आहे ते संस्कृत मध्ये बोललं जाते, तसं काय जागतिक स्तरावर उपासना पद्धती असते म्हणून ते त्या भाषेत बोललं जाते। पण त्याचा अर्थ मराठीत जर आम्ही समजून घेतला तर आम्हाला कळलं की याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। जे 5 वेळेस आजान दिली जाते त्याचा अर्थ मी तुम्हाला यासाठी सांगतो की येथे पत्रकार बांधव आहेत, राजकीय बांधव आहेत आणि बरेचसे आमचे माता भगिनी आहेत, त्यांना हे कळलं पाहिजे की मुस्लिम जे प्रार्थना करतात फक्त भाषेचा फरक आहे, तीच प्रार्थना तुम्ही घरामध्ये करता। आता जे अजान होते त्या अजान मध्ये काय म्हटलं जाते, अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर। परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे। أشهد أن لا إله إلا الله। मी साक्ष देतो की परमेश्वर एकमेव पूजनीय आहे, मी साक्ष देतो की परमेश्वर एकमेव पूजनीय आहे। أشهد أن محمدا رسول الله। أشهد أن محمدا رسول الله। मी साक्ष देतो की मोहम्मद जे आहेत परमेश्वराचे दूत आहेत, मी साक्ष देतो की मोहम्मद परमेश्वराचे दूत आहेत। حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح। चला प्रार्थनेकडे, चला कल्याणाकडे, चला प्रार्थनेकडे, चला कल्याणाकडे। अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर। परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे। ला इलाहा इल्लल्लाह। आणि परमेश्वराशिवाय कोणीही पूजनीय नाही। आता मला सांगा, मी आधी दोन अभंग सांगितले त्याचा अर्थ हेच होता ना, मी कुठं काय चुकीचं सांगितलं बरं? अल्लाह जे शब्द आहे, इलाह म्हणजे पूजनीय, अल म्हणजे आपण जसं आर्टिकल लावतो द, त्या पद्धतीनं अल आहे म्हणजे एकमेव पूजनीय आहे। आता मराठीत जर मी म्हटलं एकमेव पूजनीय तर कोणाला राग वाईट वाटेल का? ते मला संत तुकारामाने सांगितलं, ज्ञानेश्वराने सांगितलं, तुकडोजी महाराज सांगितलं, आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं। फक्त भाषेच्या अज्ञानामुळे हे तीड निर्माण होते बांधवांनो। आता मला माझ्या मुस्लिम बांधवालाही सांगायचं, माझ्या हिंदू बांधवालाही सांगायचं, राजकारणासाठी एवढे आमच्याकडे प्रश्न असताना सुद्धा जाती धर्मामध्ये अशा पद्धतीनं तेढ निर्माण होणं हे चुकीचं आहे। त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा। आणि जे माझे राजकीय बांधव आहेत, तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला एकही मुस्लिम कधीही धार्मिक स्टेटमेंट जे करतात नेते त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही। आमचे जेवढे भी मार्गदर्शक आहेत त्यांनी माझ्या छोट्याशा अल्पशा ज्ञानामुळे मला ही परवानगी दिलेली आहे की मी प्रयत्न करतो की त्यांचा गैरसमज दूर झाला पाहिजे। मी कधीही कोणावर टीका करत नाही, कोणाच्याही भावना दुखत नाही। नेत्यांनी काही म्हटलं तर मी त्याचा आपला भाऊ म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो, अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न करतो।